श्रोतो नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी रचलेले मनाचे श्लोक आपण बघत आहोत. आज आपण अतिशय पॉवरफुल मेसेज देणारा श्लोक, एक असा थोडा एक्स्ट्रीम वाटणारा श्लोक, पण तरीही अनेक अद्भुत उपदेश देणारा हा श्लोक, हा 121 क्रमांकाचा श्लोक बघणार आहोत. यामध्ये समर्थ आपल्याला सांगतायत, महाभक्त प्रल्हाद हा कष्ट विला, म्हणोनी तया कारणे सिंह झाला. न ये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी, नुपेक्षिकता देवभक्ताभिमानी. श्रोत्यो, सर्वप्रथम पहिला महत्वाचा उपदेश आपल्याला हा या श्लोकातनं मिळणार आहे की जर कुठली शाश्वत शक्ती आहे तर ती तो परब्रह्मच आहे. जर शाश्वत शांती हवी असेल तर त्याबरोबरच तद्रूप व्हावं लागतं, इतर कुठला मार्ग नाही. आ ब्रह्मभुवना लोका हा पुनरावर्तिनो अर्जुन, मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. आपण इतर बऱ्याच देवांची उपासना करू शकतो, लोक करतात देखील. त्यांच्या त्यांच्या मनोकांक्षा असतात, त्यांच्या त्यांच्या पोटामध्ये त्या वासना, त्या एक आकांक्षा असतात, ती लालसा असते, बरेच काही कारण असतात. पण हे सगळं करून, या इतर देवांचं करून आपण फार तर फार ब्रह्मलोकापर्यंत जाऊ शकतो आणि तिकडं पोचल्यावर देखील परत पुन्हा या पृथ्वीवर यावं लागतं. फक्त त्या परब्रह्माचीच उपासना केल्यावर आपण तद्रूप होऊ शकतो. आणि हा परब्रह्म जो आहे तो या अख्ख्या पृथ्वीचा करता धरता, या अख्ख्या पृथ्वीचा, या ब्रह्मांडाचा कंट्रोलर आहे. हे एकच ब्रह्मांड नाही, असे अनेक ब्रह्मांड असतील. मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय, मै सर्वमिदं प्रोत्तम सूत्रीम मणिगणा इव. हे त्यांनी सांगितलंच आहे की हे एक ब्रह्मांड आहे, ते एका मण्यासारखं आहे आणि असे अनेक मणी एका माळेप्रमाणे मला अलंकारित करतात. पण हा परब्रह्म जो आहे, ही इज द कंट्रोलर ऑफ ऑल. ही इज द वन. ती एक शाश्वत ताकद तोच आहे फक्त. जसं आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलं की ब्रह्माला देखील एक जीवायू आहे ठरलेलं. पण कसं आहे श्रोतेहो, जशी एक कंपनी असते, त्या कंपनीचा एक ओनर असतो. आता तो ओनर स्वतः तर अख्खी कंपनी चालवू शकत नाही, त्यासाठी तो थोडे मॅनेजर्स ठेवतो, थोडे डिरेक्टर्स ठेवतो, आणि ते म्हणजे या परब्रह्माचे ब्रह्मा विष्णू महेश. त्या परब्रह्माला हे ब्रह्मांड चालवायचं आहे आणि त्यासाठी तो ब्रह्मदेव, तो विष्णुदेव आणि तो महेश्वर. मग या ब्रह्मा विष्णू महेश यांची उपासना करणारे असतात लोक, बरीच काही इतर देवांची करतात आपापल्या लालसेपोटी, जसं आपण आधी पाहिलं. आणि त्यांच्यातलाच एक होता दैत्य हिरण्यकश्यपू. त्या हिरण्यकश्यपूनी अगदी कठोर अशी उपासना त्या ब्रह्मदेवाची केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न आले. आणि मग ब्रह्मदेवाने विचारलं की काय हवंय, सांग, मी देतो. मोठ्या चातुर्याने यांनी आपल्याला जे मागायचं होतं ते रचून ठेवलं होतं आपल्या मृत्यूबद्दल. आणि त्यांनी 5 अटी ठेवल्या. त्या 5 अटींना एकत्र रचून असं त्यांनी आपलं वरदान मागितलं. पहिली अट, माझा मृत्यू न दिवसा होणार न रात्री होणार. दुसरी अट, माझा मृत्यू ज्याच्या हातून होईल तो न माणूस असेल, न पशु असेल, न देव असेल, न असुर असेल. तिसरी अट, माझा मृत्यू न घरात होणार न घराच्या बाहेर होणार. चौथी अट, माझा मृत्यू न जमिनीवर होणार न आकाशात होणार. आणि 5वी आणि शेवटची अट, माझ्या मृत्यूसाठी न कुठली शिळा वापरली जाईल, न कुठला धातू वापरला जाईल. या ब्रह्मांडाच्याच नियमाप्रमाणे त्या ब्रह्मदेवानी ते वरदान दिलं त्याला. आणि आपल्याच
अभिमानाने, आपल्याच अहंभावाने फुगून गेले हिरण्यकश्यपू. पण त्यांना एक त्रास होता, सदैव एक त्रास होता त्यांना, त्यांचा मुलगा प्रल्हाद. तो प्रल्हाद त्या देवाला शरणागत गेला होता. आपले वडील किती शक्तिशाली आहेत, किती वैभव आहे त्यांचं, किती मोठे झालेत, आता अमरत्व प्राप्त झालं असेल त्याला ऑलमोस्ट, याची दखल पण नाहीये त्याला. आणि हे काही त्या वडिलांना सहन झालं नाही. आणि वैतागून शेवटी त्यांनी आपल्याच मुलाचे हाल करणं सुरुवात केलं. आणि अर्थात नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, तो परब्रह्म धावून गेला. पण आता इथे आपल्याला एक गोष्ट समजायला हवी. 2008 मध्ये मी एक पिक्चर बघितला होता, रण नावाचा. त्यामध्ये एक अतिशय सुंदर डायलॉग, एवढे वर्ष तो अजूनही मला क्लिअरली आठवतो. परेश रावल एक अतिशय करप्ट पॉलिटिशियन दाखवलाय आणि तो करप्शनचं ज्ञान आपल्यापेक्षा कमी करप्ट पॉलिटिशियनला देत असतो. आणि त्यात तिने एक डायलॉग सांगितलाय की क्या होता है कानून, आम आदमी को बड़ा आदमी बनने से रोकने के लिए मुझ जैसे खास आदमियों ने बना है ये कानून. हा डायलॉग आपण थोडा बाजूला ठेवू, पण याचप्रमाणे ब्रह्मदेवासारख्या देवाला देखील या ब्रह्मांडाचं पालन किंवा या ब्रह्मांडाचं नियंत्रण हलवण्यापासून थांबवण्यासाठी त्या परब्रह्माने बनवलाय कानून. आणि बनवताना अख्खा कंट्रोल स्वतःकडे ठेवलाय. त्यामुळे त्या ब्रह्मदेवानी त्या 5 अटी एकत्र घेऊन जरी ते वरदान दिलं असेल, तरी त्यातनं मार्ग बाहेर काढण्याचा कंट्रोल हा परब्रह्माने आपल्याकडेच ठेवलाय. बरं, त्या हिरण्यकश्यपूनी, ती कथा तर सगळ्यांनाच माहिती आहे की तो हिरण्यकश्यपू विचारत राहिला, कुठे कुठे देव, कुठे, त्या खांबात आहे का? आणि मग त्यांनी जेव्हा तो खांब फोडला, त्यातनं तो नरसिंह बाहेर आला, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण हे जेव्हा घडलं तेव्हा संध्याकाळ होती, ना दिवस होता ना रात्र होती. हे अशा वेळीसच का घडलं? अशा वेळीस करण्याचा विचार ती बुद्धी का फिरवली? त्या परब्रह्माने फिरवली. का फिरवली? आपल्या भक्तासाठी त्याला जायचं होतं. का जायचं होतं? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. परब्रह्म पोचलाच. यातनं आपल्याला हा उपदेश मिळतो की वस्तुस्थिती कितीही गंभीर, कितीही अवघड, कितीही डिफिकल्टीज, कितीही कॉम्प्लिकेटेड का नसो, तो मार्ग काढणारच. एवढं त्याला वरदान मिळालं होतं. काय केलं त्या परब्रह्माने? नरसिंहाचा अवतार घेतला. ना माणूस, ना पशु, ना देव, ना असुर. कधी झालंय? संध्याकाळी. तो पहिल्या 2 अटी तर तिकडच झाल्या. तिसरी अट, ना घरात ना घराच्या बाहेर, घराच्या उंबरठ्यावर वध केला. चौथी अट, ना जमिनीवर ना आकाशात, आपल्या मांडीवर ठेवून छाती फाडली. आणि 5वी अट, ना धातू ना शिळा, आपल्या नखांनी फाडली. 5ही अट पुरवून देखील मार्ग काढला आपल्या भक्तासाठी त्या परब्रह्मानी. श्रोतेहो, जर कोणी आहे तर तो परब्रह्म आहे. आणि त्या परब्रह्माचा जर भक्त आपण झालो, अनन्य भावाने शरणागत गेलो, तर मार्ग काढणारच. हरिओम तत्सत.